अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी महाराजांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दीपावली सणाविषयी माहिती बघणार आहोत. हा दिंडोरी प्रणित हा संच आहे. गुरुमाऊलींनी आपल्यासाठी आपल्या सगळ्या सेवेकरांकडनं लक्ष्मी मातेची अति उच्च कोटीची सेवा घडावी यासाठी या संचाची निर्मिती आपल्या सगळ्यांना करून दिलेली आहे. बघा, हा जो संच आहे, सगळ्यात प्रथम आपण या संचाविषयी माहिती बघूया. त्यानंतर याची सेवा कशी करायची ते मी तुम्हाला नंतर सांगते. बघा, हा जो संच आहे हा आपल्या जवळपासच्या तुम्हाला स्वामींच्या केंद्रामध्ये कुठेही मिळून जाईल. याची किंमत 101 रुपये आहे. बघा, या संचामध्ये काही गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला आता दाखवते आणि त्या वस्तूंवर आपल्याला या दिवाळीमध्ये सेवा करायची असते. दिवाळी म्हटलं की माता लक्ष्मीच्या सेवेसाठी अति उच्च काळ आहे. लक्षात घ्या, या काळामध्ये आपण आपल्या लक्ष्मी मातेची जेवढी जास्तीत जास्त सेवा करू तेवढं अनंतपटीने आपल्याला फळ मिळतं. आणि गुरुमाऊलींनी सांगितले आहे की जो कोणी सेवेकरी या संचामार्फत आपली सेवा ही लक्ष्मी मातापर्यंत पोचवेल त्याच्या घरामध्ये वर्षभर धनधान्य हे भरभरून राहणार आहे. त्याच्या घरामध्ये सुख, शांती, मानसिक स्थैर्य आणि आर्थिक स्थिरता लाभणार आहे. म्हणूनच प्रत्येक सेवेकराने या संचामार्फत आपली सेवा माता लक्ष्मीच्या चरणी रुजू करावी. बघा, परमपूज्य गुरुमाऊली हे साक्षात स्वामींचेच अवतार आहेत, आपल्या सगळ्यांना माहीत आहेत. आणि त्यांनी आपल्याकडनं सेवा घडाव्यात म्हणून ते नेहमी प्रयत्न करत असतात. त्याचप्रमाणे त्यांनी आता दिवाळीसाठी दीपावली संच याची निर्मिती केलेली आहे, जेणेकरून आपल्या सगळ्या सेवेकरांकडनं ही सेवा घडेल आणि माता लक्ष्मी आपल्या घरात अखंड वास करेल. खूप सुंदर आणि प्रभावी सेवा आहे. ही सेवा आपल्याला 8 दिवस करायची असते, कर अष्टमीपासून ते दिवाळीपर्यंत. आता कर अष्टमी ही 24 ऑक्टोबरला सुरू होणार आहे. आपल्याला ही सेवा 24 ऑक्टोबरपासून सुरू करायची आहे ते 1 नोव्हेंबरपर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे. अतिशय साधी सोपी सेवा आहे, फार काही नाही. या 8 दिवसाच्या काळामध्ये माता लक्ष्मीची सेवा आपण जितकी जास्तीत जास्त करू, हा अतिशय उच्च काळ आहे आपल्या माता लक्ष्मीच्या सेवेसाठी. म्हणूनच प्रत्येक सेवेकराने आपल्याकडनं जमेल तशी सेवा माता लक्ष्मीच्या चरणी रुजू करावी. आता आपण बघूया की या संचामध्ये नेमकी काय काय आहे. बघा, गुरुमाऊलींनी आपल्याला सांगितलं आहे की जो कोणी व्यक्ती या सगळ्या नियमांचं पालन करून, आता जे नियम मी तुम्हाला सांगणार आहे ते नियम गुरुमाऊलींनी आपल्याला सांगितले आहेत. याप्रमाणे जो कोणी व्यक्ती 8 दिवस आपल्या घरामध्ये सेवा करेल त्याच्या घरामध्ये अर्थात सुख शांती नांदणार आहे. माता लक्ष्मी अखंड त्याच्या घरामध्ये वास करणार आहे. आणि तुम्हाला माहीत आहे, गुरुमाऊली शब्द हा आपल्यासाठी स्वामींचा शब्द असतो, कारण की साक्षात गुरुमाऊली आपल्यासाठी स्वामी स्वरूपच आहेत. तर आता आपण बघूया की या बॉक्समध्ये म्हणजे दीपावली संचामध्ये नेमकी आपल्याला काय काय मिळतं. बघा, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपल्याला कमळगट्ट्याचे मणी मिळतात 16. हे 16 मणी असतात. यावर आपल्याला रोज 2-2 मणी घेऊन आपल्याला सेवा करायची असते. सेवा कशी करायची ते तुम्हाला मी सांगतेच. आधी याच्यामध्ये काय काय आहे ते आपण बघून घेऊया. त्यानंतर पंचगव्याची एक पुडी आपल्याला मिळते. ही पुडी आपल्याला गाईच्या शेण, गोमूत्र, दूध, दही, तूप यांचं मिश्रण म्हणजे हे पंचगव्य आहे, जे आपल्याला आंघोळीत टाकून त्यातनी आपल्याला स्नान करायचं असतं. त्यानंतर बघा, यामध्ये तुम्हाला गोमूत्रसुद्धा मिळतं, जे आपल्याला 8 दिवस आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे. त्यानंतर यामध्ये तुम्हाला दशांश धूप, जे आपल्याला 8 दिवस आपल्या घरामध्ये लावायचं आहे, दशांश धूपसुद्धा मिळतं. त्यानंतर आहे गुलाबजल. गुलाबजलसुद्धा आपल्याला यामध्ये मिळतं आणि जे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. आणि पिवळी मोहरी, पिवळी मोहरी तुम्हाला मिळते. या पिवळ्या मोहरीवर सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे. सुगंधी उटणे याच्यामध्ये आहे 1 पाऊच. आणि त्याचप्रमाणे स्वामींचं सगळ्यात आवडीचं अत्तर म्हणजे हिना अत्तर, हे सुद्धा आपल्याला याच्यामध्ये मिळतं. आणि रक्षा हे आपल्याला मिळत असते. हे सगळ्या गोष्टी आपल्याला या संचामध्ये मिळतात. आता आपण बघूया की ही सेवा कशी करायची. सगळ्यात प्रथम तुम्हाला हे सुगंधी उटणे जे काही आहे तुम्हाला या संचामध्ये आहे ते तुम्हाला अंगाला लावून त्यानंतर तुम्हाला स्नान करायचं आहे. आणि पंचगव्य आंघोळीच्या पाण्यात तुम्हाला टाकायचं आहे चिमूटभर आणि तुम्हाला त्या पाण्याने आंघोळ करायची आहे. आता बघा, लक्ष्मी मातेचं आवाहन आपल्याला घरातल्या कुलस्त्रीने करायचं असतं. त्यासाठी तुम्हाला रोज 8 दिवस कुंकुमार्चन करायचं आहे, अभिषेक करायचा आहे आणि कुंकुमार्चन करायचं आहे. ते कसं करायचं बघा, तुमच्याकडे कुलदेवीचा टाक असेल, कुलदेवीचा टाक नसेल तर जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर त्यावर सुद्धा तुम्ही अभिषेक आणि कुंकुमार्चन करू शकता. रोज तुम्हाला श्रीसूक्त 1 वेळेस म्हणून अभिषेक करायचा आहे आणि 108 वेळेस 99 मंत्रात जप करून तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे.
बघा तुमच्याकडे कुलदेवचा टाक असेल तर तुम्हाला त्यावर अभिषेक करायचा आहे श्रीसूक्ताचं पठण करून. तुम्ही एक वेळेस श्रीसूक्त म्हणा किंवा 16 वेळेस म्हणा, हे तुमच्या यथाशक्तीनुसार आहे. तुम्ही 16 वेळेस जरी म्हटलं तरी चालणार आहे. जर तुम्हाला वेळ असेल तुम्ही 16 वेळेस म्हणू शकता. जर नाही जमलं तुम्ही एक वेळेस तुम्हाला श्रीसूक्ताचं पठण करायचं आहे, एक वेळेस तुम्हाला श्रीसूक्ताचं पठण करायचं आहे आणि तुम्हाला त्यावर कुंकुमार्चन करायचं आहे. 5 बोटांनी आपल्याला देवीच्या टाकावर कुंकुमार्चन करायचं असतं, तुम्हाला माहीत आहेच. कुंकुमार्चन करताना तुम्हाला ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या 99 मंत्राचा 108 वेळेस जप करायचा आहे आणि मग तुम्हाला कुंकुमार्चन देवीच्या टाकावर किंवा श्रीयंत्र जर तुमच्याकडे असेल तर श्रीयंत्र तुम्हाला करायचं आहे. श्रीयंत्रावर पण तुम्हाला सगळ्यात आधी अभिषेक करायचा श्रीसूक्ताचं पठण करून आणि त्यानंतर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या 99 मंत्राचा जप करत तुम्हाला 108 वेळेस कुंकुमार्चन करायचं आहे. त्यानंतर बघा तुम्हाला तुमच्या प्रवेशद्वाराजवळ जिथे तुमचा मुख्य दरवाजा आहे तिथे तुम्हाला रोज रांगोळीने दोन्ही बाजूला गोपद्म काढायचे आहेत आणि माता लक्ष्मीचे पावले तुम्हाला काढायचे आहेत. त्यावर तुम्हाला हळद कुंकू अक्षता व्हायच्या आहेत. आता गोपद्म कसे काढावे हे यामध्ये बघा, इथे या संचामध्ये तुम्हाला ही चिठ्ठी येईल. या चिठ्ठीमध्ये सगळी माहिती आहे की तुम्हाला सेवा कशी करायची आहे. बघा इथे तुम्हाला गायीची पावले कशी काढायची, गोपद्म कशी काढायचे आणि लक्ष्मीचे पावले कशी काढायची ही सगळी माहिती याच्यामध्ये आहे. तुम्ही याप्रमाणे ते गोपद्म आणि लक्ष्मीचे पावले तुम्हाला प्रवेशद्वाराजवळ रोज दोन्ही बाजूला काढायचे आहेत. त्यानंतर बघा तुम्हाला रोज सायंकाळी तुळशीजवळ गायीच्या शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तुम्हाला याच्यामध्ये जो दशांश धूप आपल्याला दिलेला आहे त्या दशांश धूप तुम्हाला तिथे लावायचा आहे. बघा हा दशांश धूप तो आपल्याला तिथे तुळशीजवळ लावायचा आहे. त्यानंतर बघा अष्टमी ते अमावस्या म्हणजेच 24 ऑक्टोबरपासून ते 1 नोव्हेंबरपर्यंत आपल्याला संपूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे. हे गोमूत्र आपल्याला यामध्ये दिलेलं आहे. घ्या बघा हे गोमूत्र तुम्हाला संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे. कारण की बघा जेव्हा आपल्या घरामधून अलक्ष्मी बाहेर जाईल ना तेव्हाच लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये प्रवेश करेल, तेव्हाच लक्ष्मी मातेला आपण आमंत्रण देऊ शकतो. जोपर्यंत अलक्ष्मीचा नाश होत नाही तोपर्यंत लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करत नाही. म्हणूनच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करावा त्यासाठी आपल्याला आपल्या घरातली आधी दरिद्री बाहेर काढायची आहे, अलक्ष्मी बाहेर काढायची आहे, तेव्हाच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करेल. त्यानंतरची महत्त्वाची सेवा आहे ती म्हणजे बघा आपल्या घराचं संरक्षण होण्यासाठी, त्याचप्रमाणे आपल्या घरातून अलक्ष्मी बाहेर जाण्यासाठी, अलक्ष्मीचा नाश होण्यासाठी परमपूज्य गुरुमाऊलींनी पुढची सेवा आपल्याला सांगितली आहे. ती म्हणजे बघा या संचामध्ये हे यज्ञ विभूती आपल्याला मिळते, हे पाऊच मिळतं आणि पिवळ्या मोहरीचं एक पाऊच मिळतं. तर काय करायचं आहे, चिमूटभर ही यज्ञ विभूती घ्यायची आहे आणि पिवळ्या मोहऱ्या यातल्या थोड्याशा घ्यायच्या आहेत हातामध्ये आणि तुम्हाला एक माळ श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे. आपल्या देवघरासमोर बसायचं, विभूती थोडीशी घ्यायची, पिवळ्या मोहऱ्या घ्यायच्या हातामध्ये आणि तुम्हाला एक माळ श्री स्वामी समर्थ म्हणायचं आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला 1 वेळास वल्गा सुक्त म्हणायचं आहे आणि 11 वेळेस तुम्हाला कालभैरवाष्टक म्हणायचं आहे. रोज सायंकाळी तुम्हाला ही सेवा करायची आहे 8 दिवस. लक्षात घ्या, सायंकाळी तुळशीला दिवा लावला, दशांश धूप लावून झालं की त्यानंतर घरामध्ये गोमूत्र शिंपडून द्यायचं, पूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडून द्यायचं आणि त्यानंतर आपल्या हातामध्ये पिवळी मोहरी घ्यायची आहे, ही यज्ञ विभूती तुम्हाला हातामध्ये घ्यायची आहे आणि तुम्हाला एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्रात जप करायचा आहे. 11 वेळेस कालभैरवाष्टक तुम्हाला म्हणायचं आहे आणि 1 वेळेस तुम्हाला वल्गा सुक्त म्हणायचं आहे. आणि ते सगळं म्हणून झाल्यावर मला हे जे विभूती आणि पिवळ्या मोहऱ्या आहेत ते तुम्हाला तुमच्या घरामध्ये चौफेर टाकायचे आहे, म्हणजे 4 दिशा तुम्हाला त्या टाकायच्या आहेत कोपऱ्यामध्ये. यामुळे काय होतं की आपल्या घरामधली जी काही अलक्ष्मी आहे ती संपूर्णपणे बाहेर निघून जाते आणि आपल्या घराचं संरक्षणसुद्धा यामुळे होतं. कोणाचीही वाईट नजर, वाईट बाधा आपल्या घराला लागत नाही. आपल्या कुटुंबाला कोणत्याही अडचणी, संकटे कोणतीही भोगावी जी लागणार आहेत ती त्याचं प्रमाण जे आहे ते खूप प्रमाणात कमी होतं. आपल्या घराचं संरक्षण होतं आणि आपल्या घरातल्या अलक्ष्मीचा सुद्धा नाश होतो. ही खूप महत्त्वाची सेवा आहे जी आपल्याला ही 8 दिवस 24 ऑक्टोबरपासून ते 1 नोव्हेंबरपर्यंत करायची आहे. रोज सायंकाळी आपल्याला ही सेवा करायची आहे. त्यानंतर बघा तुळशी मातेला दिवा लावून झाल्यावर, दशांश धूप लावून झाल्यावर, घरामध्ये गोमूत्र शिंपडल्यावर तुम्हाला ही जी सेवा मी तुम्हाला सांगितली पिवळी मोहरी आणि विभूतीची ती तुम्हाला करायची आहे. त्यानंतर या कमळगट्ट्याचे रोज 2 मणी तुम्हाला हातात घेऊन, आज 2 उद्या 2 असं तुम्हाला रोज 2-2 मणी हातात घ्यायचे आहेत आणि तुम्हाला पुढची सेवा करायची आहे. ही लक्ष्मी प्राप्तीची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे जी आपल्याला 8 दिवस करायची आहे. बघा
तर तुम्हाला ते मणी हातात घेतल्यावर 16 वेळेस तुम्हाला षोडशी मंत्र म्हणायचा आहे. षोडशी मंत्र कोणता? ओम ह्रीम कय इल ह्रीम हसक हल ह्रीम सकल ह्रीम. हा मंत्रसुद्धा आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे, तो तुम्ही बघून म्हणा. 16 वेळेस तुम्हाला हा षोडशी मंत्र म्हणायचा आहे. एक माळ तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि एक माळ तुम्हाला कमलात्मक मंत्राचा जप करायचा आहे. कमलात्मक मंत्र कोणता? ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलाले प्रसिद्ध प्रसिद्धम श्रीम ह्रीम श्री महालक्ष्मी नमः. हा जो कमलात्मक मंत्र आहे तो तुम्हाला एक माळ जप करायचा आहे. लक्षात आलं? 16 वेळेस षोडशी मंत्र, एक माळ कमलात्मक मंत्र आणि एक माळ श्री स्वामी समर्थ जप तुम्हाला म्हणायचं आहे. ते 2 मणी हातात घेऊन आणि ते 2 मणी तुम्हाला एका डब्बीत ठेवायचे आहे. पुन्हा दुसऱ्या दिवशी 2 मणी हातात घ्यायचे, पुन्हा दुसऱ्या दिवशी दुसरे मणी हातात घ्यायचे. पुन्हा हीच सेवा करायची. याच पद्धतीने तुळशीला दिवा लावायचा, घरात गोमूत्र शिंपडायचं, पिवळ्या मोहरीची सेवा करायची, पिवळ्या मोहरीची सेवा करायची आणि मग परत पुन्हा 2 नवीन हे यातले मणी हातात घ्यायचे आहे कमळगट्ट्याचे आणि तुम्हाला पुन्हा ही सेवा करायची आहे. 16 वेळेस षोडशी मंत्र, एक माळ कमलात्मक मंत्र, एक माळ श्री स्वामी समर्थ अशी ही सेवा करून पुन्हा ते 2 मणी तुम्हाला डब्बीत भरून ठेवायचे आहे. म्हणजे ही तुमची 8 दिवसाची सेवा होईल. 8 दिवस तुम्हाला हे 2-2 मणी हातात घेऊन ते एका डब्बीत भरून ठेवायचे आहे. सगळ्यात शेवटी अमावस्येला म्हणजेच 1 नोव्हेंबरला तुम्हाला काय करायचं आहे? यज्ञ हवन करायचं आहे. आता ते कसं करायचं? तुमच्याकडे लोखंडी पाटी असेल किंवा तवा असेल किंवा ते नसेल तर तुमच्याकडे मातीचं भांडं असेल, त्यामध्ये पण तुम्ही हवन करू शकता. शेणाची गौरी घ्यायची, गाईच्या शेणाची गौरी तुम्हाला घ्यायची आहे. ती गौरी तुम्हाला पेटवून द्यायची आहे. त्यानंतर बघा, ती गौरी पेटवताना तुमच्या देवघरात जो दिवा चालू आहे ना, त्या दिव्याला अग्नी लावून त्या अग्नीने तुम्हाला ती गौरी पेटवायची आहे. बघा, लक्षात घ्या, तुमच्या देवघरात जो दिवा चालू आहे त्या दिव्याचा अग्नी घेऊन तुम्हाला ती गौरी पेटवायची आहे. तुम्हाला हवन ते करायचं आहे. ते पेटल्यानंतर काय करायचं आहे? तुम्हाला लक्षात घ्या, 11 वेळा श्री स्वामी समर्थ, 24 वेळा गायत्री मंत्र, 16 वेळेस 99 मंत्राचा जप करायचा आहे आणि तुम्हाला स्वाहाकार करायचा आहे. म्हणजे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे स्वाहा असं तुम्हाला म्हणायचं आहे. त्याचप्रमाणे गायत्री मंत्रसुद्धा म्हणायचा आहे आणि स्वाहा म्हणायचं आहे. त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ मंत्र पण म्हणायचं आहे आणि स्वाहा म्हणायचं आहे. फक्त ते किती वेळेस म्हणायचे लक्षात घ्या. श्री स्वामी समर्थ मंत्र 11 वेळेस, गायत्री मंत्र 24 वेळेस आणि 99 मंत्र 16 वेळेस. हे तुम्हाला एवढे मंत्र म्हणून तुम्हाला स्वाहा म्हणायचं आहे त्या मंत्राच्या शेवटी. त्यानंतर ते कमळगट्ट्याचे मणी जे तुम्ही डब्बीत भरून ठेवलेले आहेत, 8 दिवस तुम्ही त्याच्यावर सेवा केलेली आहे बरोबर, ते डब्बीतले मणी तुम्हाला गायच्या तुपामध्ये भिजत तोपर्यंत घालायचे आहेत, जोपर्यंत तुम्ही ही सगळी सेवा करत आहात तोपर्यंत. त्यानंतर तुम्हाला त्या डब्बीतला एक मणी तुमच्या हातावर घ्यायचा आहे. एक मण्यावर तुम्हाला कमलात्मक मंत्राचं पठण करायचं आहे आणि स्वाहा म्हणून तो मणी तुम्हाला त्या हवनामध्ये टाकून द्यायचा आहे. लक्षात घ्या. बघा, लक्षात घ्या, एक मणी तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायचा आहे. कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे 16 वेळेस. शेवटी तुम्हाला स्वाहा म्हणायचा आहे आणि तो मणी तुम्हाला त्या हवनामध्ये जे तुम्ही पेटवलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला टाकून द्यायचं आहे. असं तुम्हाला ते संपूर्ण जे मणी आहेत ते तुम्हाला याच पद्धतीने त्यावर 16 वेळेस कमलात्मक मंत्र म्हणून स्वाहा म्हणून ते टाकून द्यायचे आहे त्या हवनामध्ये. ही लक्ष्मीबाईची सगळ्यात उच्च कोटीची सेवा आहे जी आपल्याला या दिवशी करायची आहे. 1 नोव्हेंबरला 8 दिवस आपण या मण्यांवर सेवा करणार आहोत आणि सगळ्यात शेवटी 1 नोव्हेंबरला आपल्याला हवन करून त्या हवनामध्ये हे मणी 16 वेळेस कमलात्मक मंत्र म्हणून शेवटी स्वाहा म्हणून ते टाकून द्यायचे आहे त्या हवनामध्ये. तुम्हाला लक्षात आलंच असेल. बघा, या सेवेने आपल्याला वर्षभर आर्थिक स्थैर्यता लाभते, मानसिक शांती लाभते व आपली आध्यात्मिक उन्नती होत असते. म्हणूनच लक्षात घ्या की तुम्हाला ही सेवा करायची आहे. बघा, अतिशय साधी सोपी सेवा आहे, काहीच अवघड नाही. याप्रमाणे तुम्हाला ही सेवा करायची आहे. रोज सकाळी उठलं की आपल्या प्रवेशद्वाराजवळ गोपद्म काढायचे, लक्ष्मीची पावलं काढायची, त्यावर तुम्हाला हळद कुंकू अक्षता व्हायच्या. त्यानंतर बघा, तुम्हाला देवीचं टाक असेल, स्वामींची मूर्ती तुमच्याकडे असेल, त्यावर तुम्हाला अभिषेक करायचा आहे. अभिषेक साध्या पाण्यानेच करा. एक वेळेस श्री सूक्त म्हणत देवीच्या टाकावर 1 वेळेस श्री सूक्त म्हणत अभिषेक करा आणि स्वामींच्या मूर्तीवर 1 वेळेस श्री सूक्त आणि 1 वेळेस पुरुष सूक्त म्हणत अभिषेक करा. त्यानंतर देवीच्या टाकावर तुम्हाला कुंकुमार्चन, देवीचं टाक तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला मी सांगितलं की श्री यंत्रावर तुम्हाला अभिषेक करायचा आहे 1 वेळेस श्री सूक्त म्हणून साध्या पाण्याने आणि 108 वेळेस 99 मंत्राचा जप करत तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. आता ही सेवा करून झाली की त्यानंतर सायंकाळी तुम्हाला
तुळशी मातेला दिवा लावायचा आहे गाईच्या शुद्ध तुपाचा. दशांश धूप जे आता यामध्ये दिलेलं आहे ते तुम्हाला तिथे लावायचं आहे तुळशी मातेजवळ. सगळ्या घरामध्ये गोमूत्र तुम्हाला शिंपडून द्यायचं आहे. त्यानंतर पिवळी मोहरी हातात घेऊन, आणि याच्यामध्ये जी काही विभूती आहे, यामध्येच पिवळी मोहरी पण आहे आणि विभूती पण आहे, ती हातात घेऊन तुम्हाला 11 वेळेस कालभैरवाष्टक म्हणायचं आहे. एक माळ तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्रात जप करायचा आहे आणि एक वेळेस तुम्हाला वल्का सुक्ताचं पठण करायचं आहे पिवळी मोहरी आणि विभूती हातात घेऊन. त्यानंतर ती पिवळी मोहरी आणि विभूती तुम्हाला तुमच्या घरामध्ये चौफेर टाकायची आहे, ज्यामुळे तुमच्या घरातला अलक्ष्मीचा नाश होतो. तुमच्या घरातील सगळी दरिद्री ही संपूर्णपणे बाहेर निघून जाते आणि तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करते. त्याचप्रमाणे तुमच्या घराचं पण संरक्षण होतं. तुमच्या घरावर कोणतेही संकटे विघ्ने येत नाहीत. तर ही सेवा तुम्हाला करायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला कमळगट्ट्याचे मणी 2 हातात घेऊन तुम्हाला 16 वेळेस षोडशी मंत्र, 1 माळ कमलात्मक मंत्र आणि 1 माळ तुम्हाला श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे. तर या पद्धतीने तुम्हाला ही सेवा करायची आहे 8 दिवस. आणि 1 नोव्हेंबरला तुम्हाला हवन करायचं आहे. गाईच्या शेणाची गौरी आणायची, 1-2 गौरी आणा, 2-3 आणा, काहीच हरकत नाही. ती पेटवून द्यायची. ती पेटवताना तुम्हाला तुमचा जो देवालयातला दिवा चालू आहे त्या दिव्याने ती गौरी पेटवायची आहे, लक्षात घ्या. त्या अग्नीनेच मला ती गौरी पेटवायची आहे. ती पेटवल्यानंतर तुम्हाला 11 वेळेस श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणायचं आहे, 24 वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि 16 वेळेस तुम्हाला 99 मंत्राचा जप करायचा आहे आणि स्वाहा म्हणायचं आहे, लक्षात घ्या. त्यानंतर तुम्हाला ते कमळगट्ट्याचे मणी जे तुम्ही डब्बीत घालून ठेवलेले आहेत सेवा करून, ते तुम्हाला ते भिजत घालायचे आहेत गायच्या तुपामध्ये. एक मणी तुमच्या हातावर घेऊन तुम्हाला कमलात्मक मंत्र 16 वेळेस म्हणायचा आहे आणि शेवटी स्वाहा म्हणून तो मणी तुम्हाला त्या हवनामध्ये टाकायचा आहे. त्या संपूर्ण मण्यांवर तुम्हाला 16 वेळेस कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे, शेवटी स्वाहा म्हणायचा आहे आणि तो मणी तुम्हाला तुमच्या त्या हवनामध्ये टाकायचा आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला ही सेवा करायची आहे अष्टमीपासून ते अमावस्यापर्यंत, म्हणजेच 24 ऑक्टोबरपासून ते 1 नोव्हेंबरपर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे. आणि ही सेवा आपल्याला माता लक्ष्मीच्या चरणी रुजू करायची आहे, लक्षात घ्या. तर चला अशी आपल्याला ही 8 दिवस सेवा करायची आहे. तुम्हाला ही संपूर्ण माहिती समजली असेलच. जर तुम्हाला यामध्ये काही डाऊट असेल, काही विचारायचं असेल, तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला, झालेली सेवा मी स्वामी चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.